नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे। आज आम्ही मिसळवाड्याचा बेत केला होता। गावच्या केलेल्या काळ्या मसाल्याच्या मिसळने खूप छान तरी आली। मी पांढऱ्या वाटाण्याची मिसळ केली होती। रात्रीच वाटाणे भिजत घातले होते। सकाळी हळद मीठ हिंग घालून वाटाणे शिजवून घेतले। वाटाणे शिजतानाच मी बाजूला कांदा टमाटरचं वेगवेगळं वाटण केलं। खोबरं कोथिंबीर आलं लसूण हेचं पण वाटण बाजूला केलं। एक मोठं पातेलं घेतलं, त्यात तेल थोडं जास्तच टाकलं कारण मिसळला तरी लागते ना। कांदा कढीपत्ता फोडणीला घातला। तो चांगला कांदा भाजून घेतला की त्यात टमाटर टाकले। टमॅटो पण चांगले भाजले की नरम पडले की मग वाटलेलं वाटण टाकलं। वाटण चांगलं भाजून त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। मग त्यात काळा मसाला गरम मसाला धनाजिरा पावडर मिसळ मसाला आणि गरम पाणी टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। 5-7 मिनटं परतून त्याला तेल सुटलं की शिजवलेले वाटाणे आणि गरम पाणी टाकून चांगली उकळी येऊ द्यायची। मग चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। बघा किती छान अशी तरी सुटली आहे मिसळला। कढई ठेवली। कढईमध्ये राई जिरं कढीपत्ता उडदाची डाळ हळद हिंग सगळं टाकून चांगलं हे केलं, परतून घेतलं। मसाला उकडून घेतलेले बटाटे त्यात टाकले आणि हळद टाकली। हळद मी ह्याच्यात फोडणीत टाकली होती, पण मी हळद परत टाकली कारण हळद मला कमी वाटत होती। मग कोथिंबीर टाकून घेतली आणि चांगलं परतून घेतली। बटाटे वड्याची भाजी रेडी आहे। वडे आणि मिरच्या तळून घेतल्या, लगेच ताट रेडी केलं आणि नाश्ता करायला बसलो। कसं वाटलं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।